भाजपचे आमदार मोहन मते आपल्यासोबत आहे। भाऊ गिरीश पांडव काँग्रेसचे नेते यांनी आरोप केलेला आहे की भाजपनं 29 नंबर प्रभागामध्ये 10 लाखांची ऑफर दिली काँग्रेसच्या उमेदवाराला, निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला। मुळात त्यांनी याचं एक तर प्रूफ द्यावं। खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाने आपल्या या 10 वर्ष 1914 पासून 2014 पासून तर 2024पर्यंत जी विकासाची गंगा महाराष्ट्रात आणली आणि ज्या मोठ्या पद्धतीत आज नागपूर पूर्ण महाराष्ट्राचा विकास आपण बघतो आहे। आता मागच्या वेळेस 4000 मतांनी ते जिंकले होते, मी जिंकलो होतो, गिरीश पांडव हरले होते। यावेळेस मी 16000 मतांनी जिंकलो, म्हणजे कामाच्या आधारावर मला मतं प्राप्त झाली जास्त। त्याच्यामुळे त्यांची कुठेतरी नाव आता डगमगायला लागले आहे, कारण त्यांच्या आपसातच कुठे काही जमत नाही। कुणाला तिकीट द्या, आम्ही तर कोण रामटेक आम्ही त्याला ओळखतही सुद्धा नाही। रामचंद्र गजबे प्रभाग क्रमांक 29 हा तर कधी पाहिलंच नाही त्याला, आणि त्याच्यामुळं म्हणजे कुठलेही फाजील आरोप करावे जेणेकरून लोकांना खरं वाटेल, अरे बाबा तुमच्या भूलतापांना आता कुणी बळी पडणार नाही। कारण सगळ्यांना माहीत आहे तुम्ही काय आहे, तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत काय काय केलं लोकांना सगळ्यांना माहीत आहे। तुम्ही म्हणतात की पराभव डोळ्यासमोर दिसते म्हणून असे आरोप? पराभव डोळ्यासमोर म्हणजे इथेच नाही, प्रभाग 29 मध्येच नाही, अख्ख्या शहराचा यांना दक्षिण विशेषतः दक्षिण नागपुरात मोठ्या प्रमाणात त्यांना पराभव दिसायला लागला आहे। आणि त्याच्यामुळे कुठले खोटे नाटे आरोप करणं आणि स्वतःच्या प्रसिद्धी करून घेणं या धंद्याकरता हे सगळे आरोप चालू आहे। रामचंद्र गजबे ज्याचं नाव घेतलं, ज्याचा सत्कार आज हर्षवर्धन सपकाळ यांना केला की 10 लाखांची ऑफर, कोणी संपर्क साधला होता? कोणी? मी म्हणतो त्यानेच नाव सांगा ना, कोणी संपर्क साधला होता? मी पण विचारलं, TV9 मराठीने विचारलं कोणी संपर्क साधला, ते नाव सांगायला तयार नाही। मुळात हे खोट्या प्रसिद्धी करता हा सगळा उपाय खटाटोप चालू आहे। मुळात आता नागपुरात रामचंद्र गजबे काही एकटा उभा नाही, या नागपुरात अनेक प्रभागात कितीतरी उमेदवार उभे आहे। मग त्यालाच फक्त ऑफर केली होती का? त्यालाच कुणी ऑफर दिली का? मुळात भाजपला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे। यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली, त्याच्यामुळे आरोप प्रत्यारोपाचे हे सुरू झालं आहे। आता मला माहीत आहे की हे यांची लायकी काय आणि किती हे आहे, म्हणजे ह्या पद्धतीने यांनी तुम्ही जिथले आमदार आहात दक्षिण नागपूरचे, तिथली काय स्थिती आहे तुमच्या उमेदवारांची, काय वाटतं? मुळात दक्षिण नागपुरात सगळ्या प्रभागात सक्षम स्थितीत भारतीय जनता पक्ष आहे। मागच्या वेळेस जेवढ्या सीटा आम्ही जिंकलो होतो तेवढ्याच सीटा कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त सीट्स आम्ही दक्षिण नागपुरात जिंकू। खऱ्या अर्थानं लोकांचा प्रेम आज तुम्ही मतदारसंघात जर फिरलं तुमच्या लक्षात येईल की भाजप पूर्ण भारतीय जनता पक्ष हा प्रचारापासून सगळ्या गोष्टीवर आघाडीवर आहे, यांचं कुठेच काही दिसत नाही। आणि त्याच्यामुळे जे पायाखालची वाळू घसरायला लागल्यामुळं असे, आणि यांचे जे प्रदेशाध्यक्ष आहे कमीत कमी ह्यांना तेवढी मॅच्युरिटी नसेल, आता ते कसे अध्यक्ष ते झाले आणि त्यांना किती मॅच्युरिटी आहे हे याच्यावरच आपल्याला लक्षात येते। म्हणजे यांच्यापाशी एक मोठा पप्पूता आहे, आज सगळीकडे पप्पूचं निर्माण जे करताय, त्याच्यामुळं असे खोटोनाटे आरोप करून काय आमच्या पक्षाचा बिघडणार नाही। कारण लोकांचा भारतीय नागपूर शहरातील, नागपूर महानगरातील लोकांचा भारतीय जनता पक्षावर, भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर, नेत्यांवर संपूर्ण 100% विश्वास आहे। त्याच्यामुळं यांना म्हणा तुम्ही फक्त पप्पूचं निर्माण करा, आम्ही शहराचा विकास करू। नक्कीच पराभव पुढे दिसतोय म्हणून काँग्रेसनं असे खोटे नाटे आरोप केले, असं मत आहे भाजपचे स्थानिक आमदार मोहन मते यांचं। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।